नमस्कार. राकेश हा हॉस्पिटलमध्ये स्मृती गेल्याचं नाटक करत असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की ईश्वरी, अर्णव हे दोघंही मला हे नाटक उघडं पाडायला भाग पाडतील. आता मला वेगळं काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर यांच्या जाळ्यामध्ये मी कधी अडकीन काही सांगता येत नाही. अशातच आता राकेशने तिथून फायनली पळण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहत असतो. इकडे आपण पाहतोय ईश्वरी अर्णव जवळ आलेली असते. ती म्हणत असते, अर्णव सर, मला ना या राकेशचं आता पितळ उघडं पाडायचंच आहे. त्यावर अर्णवचं म्हणणं असं असतं, मिस इंदोर, काळजी करू नकोस तू. मला माहिती आहे याला कसं आपण सगळ्यांसमोर उघडं करायचं, याचा पर्दाफाश करायचा तो. त्यावर ईश्वरीने अर्णवला असं म्हटलेलं असतं, सर, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याला अजिबातच कळू द्यायचं नाहीये आणि याचा चांगलाच पर्दाफाश करायचा आहे. त्यावर अर्णवने हो असं म्हटलेलं असतं. इकडे राकेश हा हॉस्पिटलमधून मागच्या दाराने बाहेर पडलेला असतो आणि कोणालाही याचा थांगपत्ता नसतो. आता अंजली दुसऱ्या वॉर्डमध्ये असते आणि ते राकेश हॉस्पिटल बाहेर गेलेला असतो आणि हॉस्पिटलच्या समोरच्याच आवाडातून तो एका जंगलात शिरतो. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी, अर्णव राकेशच्या वॉर्डमध्ये येतात. तिथे आता राकेश नाहीये. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, हा गेला कुठे? त्यावर राकेश आता बहुतेक वॉशरूमला गेला असेल असं अर्णवने ईश्वरीला म्हटलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे, आपण वाट बघूया. आता 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं होऊन गेलेली असतात, तरीही हा राकेश काही आपल्या वॉर्डमध्ये आलेला नसतो. त्यामुळे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, काहीतरी गडबड आहे, आपल्याला लगेचच ॲक्शन घ्यावी लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णवने आता तिथे असलेल्या हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला बोलवलेलं असतं आणि त्याला विचारलेलं असतं, इथे आमचा पेशंट ॲडमिट होता. राकेश त्यावर मात्र तो वॉर्डबॉय म्हणत असतो, हो होते तर खरं, पण आता दिसत नाहीयेत, कुठे गेलेत ते, वॉशरूमला गेलेत का? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हेच आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्ही काय आम्हाला विचारताय? आणि अशातच आता वॉर्डबॉय चांगलाच गोंधळतो. तो लगेचच आता इकडे तिकडे पाहतो, पण राकेश कुठेच दिसत नाही. म्हटल्यावर तो म्हणत असतो, याबद्दल मला काही माहिती नाही, मी थोड्या वेळापूर्वी बाहेर गेलो होतो मेडिसिन आणायला आणि एवढ्यात तुम्ही सांगताय म्हणून ही व्यक्ती गायब दिसते. अशातच आता अर्णवने तिथे असलेल्या डॉक्टरांना धारेवर धरलेलं असतं. आमचा पेशंट तुमच्या हॉस्पिटलमधून गायब होतो आणि तुम्हाला त्याचा थांगपत्ताही नसतो. त्यावर मात्र आता हॉस्पिटलही चांगलं दणानून सोडलेलं असतं अर्णवने आणि थेट हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरोधात कंप्लेंट करण्याची धमकी दिलेली असते. हॉस्पिटल प्रशासन म्हणत असतं, सर थांबा, असं करू नका, याने आमच्या हॉस्पिटलची बदनामी होईल. तुम्ही थोडा वेळ थांबता का? आम्ही CCTV बघून सांगतो तुम्हाला. आणि अशातच आता CCTV बघण्यात आलेलं असतं, तर त्यात स्पष्टपणे असं दिसत असतं की राकेश हा स्वतःहून इकडे तिकडे लोकांची नजर चोरून वॉर्डमधून बाहेर आलेला असतो आणि हॉस्पिटलच्या मागच्या दाराने समोरच असलेल्या जंगलकडे पलायन करत असतो. हे सगळं दिसल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हा नालायक नक्कीच काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलणार आणि त्याने उचललं. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, आता तो स्वतःच्याच जाळ्यात अडकतोय. तुला कळतंय का? त्याने पळून हेच सिद्ध केलं आहे की त्याला सगळं काही आठवत आहे. जर त्याला काही आठवत नसतं तर तो का पळाला असता? हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, बरोबर बोलताय तुम्ही, पण यापुढे आपण काय करायचं? त्यावर अर्णव म्हणत असतो, आता आपण याचा शोध घ्यायचा. एक काम कर, तू या साईडने जा, मी या साईडने जातो. तो आपल्याला सापडेलच, कारण फार जास्त लांब तो गेला नसेल. त्यावर ईश्वरीने हो असं म्हटलेलं असतं आणि मग दोघंही 2 दिशेला त्या राकेशला शोधायला निघतात. इकडे आपण पाहतोय राकेश पळता पळता रस्त्याच्या मध्यभागी आलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, बरं केलं मी या हॉस्पिटलमधून पळून
नाहीतर या ईश्वरी अर्णवच्या तावडीत चांगलाच अडकला असतो मी आणि पुढे जाऊन माझी पंचायत सुद्धा झाली असती. आता काय करू यापुढे, कारण काही ना काही स्वतःची व्यवस्था मला करावीच लागणार आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता राकेशला समोरून एक मोठा ट्रक येताना दिसत असतो. राकेश स्वतःशी बोलत असतो, या ट्रकवाल्याला थांबवतो, याच्या ट्रकमध्ये बसतो, हा जिथे जाईल तिथे जातो, काही दिवस तिथे राहून खाऊन पिऊन काहीतरी सोय होईल आणि मग इकडचं प्रकरण थंड झालं का मग पुन्हा येईन राज्य करायला. अशातच आता राकेशने समोरून आलेला ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो ट्रकवाला या टकल्या राकेशला अजिबातच भाव देत नाही आणि तो सरळ निघून गेलेला असतो. राकेश स्वतःशी बोलत असतो, काय रे, लय माज आलाय का तुला? तुला थांबवत होतो ना मी, ओळखत नाहीस तू मला? जर हातात सापडला असतास ना तर चांगला चकनाचूर केला असता तुझा, असं राकेश बडबडत असतो. इकडे आपण पाहतोय आता अर्णव ईश्वरीला फोन करतो, मी सिंदूर, काही सापडलं का हा राकेश? त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही ना सर. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, फक्त आपण दोघांनी शोधून काहीच होणार नाहीये. तुम्ही एक काम करा, तुमच्या काही माणसांना सुद्धा कामाला लावा. अर्णवला लगेचच कळतं की ईश्वरी जे काही बोलते ते बरोबर आहे. अर्णव लगेचच आपल्या काही 5-6 माणसांना त्याच जंगलाच्या आजूबाजूला शोधायला भाग पडतो आणि मग अर्णवची माणसंही आता त्या जंगलाच्या आजूबाजूला शोध घेत असतात. इकडे आपण पाहतोय आता अर्णव स्वतःशी बोलत असतो, काय करू काय करू, काहीतरी मला वेगळं केलंच पाहिजे, तेव्हा जाऊन हा राकेश सापडेल. आणि अशातच अर्णवने आपल्या एका माणसाला फोन केलेला असतो आणि त्याला असं म्हटलेलं असतं, 1-2 मोठे ट्रक बुक कर आणि जिथे हा राकेश दिसेल त्याला उडवायचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये तो जखमी झाला पाहिजे. म्हणजे कसं चित्र निर्माण होईल की आधी राकेशला ट्रकने उडवलं होतं आणि त्यात त्याची स्मृती गेली होती. आता पुन्हा जर राकेशला थोडंसं ट्रकने उडवलं तर त्याची स्मृती यायचे चान्सेस जास्त आहेत. हे वाक्य ऐकल्यावर समोरून अर्णवचा माणूस म्हणत असतो, ओके सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता मी करतो. लगेचच अर्णवच्या माणसांनी 2 ट्रक बुक केलेले असतात आणि जंगलाच्या आसपासच्या रस्त्यांवर थेट राकेशला शोधण्याचा आधी प्रयत्न होत असतो. इकडे आपण पाहतोय आता वल्लरी घरात एकटीच असते आणि ती स्वतःशी बोलत असते, मला जरा हॉस्पिटलला गेलं पाहिजे. आणि अशातच वल्लरी हॉस्पिटलला येते, तिथे राकेश नसतो आणि ती स्वतःशी बोलत असते, हे काय प्रकरण आहे, राकेश नेमका गेला कुठे? आणि लगेचच आपण पाहतोय वल्लरी बाजूच्या वॉर्डमध्ये जाते, अंजलीला भेटते. अंजलीला म्हणत असते, काय ग अंजली, हा तुझा नवरा राकेश वॉर्डमध्ये दिसत नाहीये. आणि अशातच आता अंजली म्हणत असते, असं कसं होईल, ते तिथेच असायला हवेत. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अंजलीला वल्लरीने चांगलं फिरवून सांगितलेलं असतं, ज्यामुळे अंजलीला त्रास होऊ लागतो. अंजलीला झालेल्या मुलीमुळे अंजलीला लगेचच तिथनं हलता येत नसतं. अंजली अर्णवला फोन करते, ती म्हणत असते, चिंटू काय झालंय, हे कुठे आहेत? त्यावर अर्णवने लगेचच म्हटलेलं असतं, ताई काळजी करू नकोस तू, त्यांना आम्ही शोधतोय, कारण त्यांची स्मृती गेली आहे ना, म्हणून ते बहुतेक इकडे तिकडे भटकतायत. मी माझ्या माणसांना आणि घेऊन कामाला लागलो आहे, लवकरच त्या व्यक्तीला घेऊन मी तिथे हजर होईन. त्यावर अंजली म्हणत असते, त्या व्यक्तीला म्हणतोयस तू, तुझे जिजू आहेत ना ते? त्यावर अर्णव म्हणत असतो, हो ग ताई, जिजूंना घेऊन तिथेच हजर होणार आहे मी. असं अर्णवने म्हणताच आता अंजलीला बरं वाटू लागतं. आणि अशातच आपण पाहतोय अर्णवच्या माणसाने अर्णवला फोन केलेला असतो की सर, टकल्या राकेशला आम्ही अमुक ठिकाणी पाहिलंय. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, मी लगेचच तिथे पोहोचतो, पण त्याला कुठेही जाऊ देऊ नका आणि एक काम करा, मी सांगितल्याप्रमाणे आपल्या त्या ट्रकवाल्या माणसाला त्याच्यावर थोडासा धक्का मारण्याचा प्रयत्न करा. अशातच आपण पाहतोय आता थेट समोरून येणारा एक ट्रक राकेशला दिसतो, तो असतो अर्णवच्या माणसाचा. आणि लगेचच आता राकेश स्वतःशी बोलत असतो, आता तर मला काहीतरी केलंच पाहिजे. समोरून येणारा जो ट्रक आहे त्याच्या जर असा समोर येतो आणि स्वतःला धक्का मारून घेतो, म्हणजे काय, माझी स्मृती परत आली. आता स्मृती परत आल्याचं नाटक मला करावंच लागणार आहे, कारण स्मृती गेल्याचं नाटक करताना खूपच भारी पडतंय. आणि यातच आता समोरून येणारा ट्रक स्पीडमध्ये असतो
आणि शेवटी राकेशने त्याच्या समोरच क्रॉसमध्ये उडी मारलेली असते आणि बाजूच्या जंगलात जाऊन तो पडतो झाडाझुडपात. ट्रकवाला निघून जातो. लगेचच आता अर्णवच्या माणसांनी राकेशला उचललेलं असतं आणि जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं. राकेश थोडाफार जखमी असतो आणि त्यानंतर आपण पाहतोय अर्णव, ईश्वरी, राकेश ज्या हॉस्पिटलमध्ये असतो तिथे पोहोचतात. राकेश लगेचच आता थोड्या वेळाने जेव्हा डोळे उघडतो त्यावेळेला समोर अर्णव, ईश्वरी असतात आणि ईश्वरीला पाहून राकेश स्वतःच्या मनात बोलत असतो, माझं नाटक आता 100% यशस्वी होत आहे. लगेचच अर्णव म्हणत असतो, काय राकेश, आता तरी सगळं आठवतंय ना? त्यावर राकेश खरं खुरं म्हणत असतो, हो आता सगळं आठवतंय, पण मला झालं काय, मी विसरलो होतो काय? त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, हो आधी तुझा एक ऍक्सिडेंट झाला होता ज्यात तुझी स्मृती गेली होती आणि पुन्हा तुझा एक ऍक्सिडेंट झाला ज्यात तुझी स्मृती परत आली. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, अरे वा, म्हणजे हे तर चित्रपटामध्ये होतं, अगदी तसंच झालंय तर. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ईश्वरी म्हणत असते, हो अगदी तसंच झालंय, पण हे फार काळ चालणार नाहीये. तुझा खरा चेहरा आम्ही अंजली ताई समोर लवकरच आणू. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश उठतो आणि म्हणत असतो, ए मिस इंदोर, काय समजतेस ग तू स्वतःला? एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल हा करोडपती नवरा तुझ्या हातात असताना तू काही करू शकतेस, तर तसं नाहीये. जर माझं डोकं फिरलं ना तर त्या क्षणाला मी काय करीन ना याचा अंदाजही तू लावू शकत नाहीस. म्हणून माझं डोकं फिरेपर्यंत वागू नका. आता हे वाक्य ऐकल्यावर अर्णवने राकेशच्या टकल्यावर टानकन मारलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, जास्त पुढे पुढे येऊन माझ्या बायकोशी बोलायचं नाही हा. लक्षात ठेव, माझी बायको आहे ती ईश्वरी अर्णव राजशिर्के, तिच्यापासून 4 हात लांबच राहायचं. हे वाक्य ऐकल्यावर राकेश जरा मागे होतो आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, कळलं का रे टकल्या, किती वेळा समजावलंय तुला, यापुढे माझ्याशी अशा भाषेत बोललास ना तर तुझं टाळकच फोडायला लावीन मी. आणि अशातच आता राकेश चांगलाच गप्प होतो. तेवढ्यात आपण पाहतोय अंजलीचा फोन अर्णवला आलेला असतो. अंजली म्हणत असते, चिंटू यांच्याबद्दल काही बातमी मिळाली का? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई काळजी करू नकोस, तुझा नवरा सापडलाय. हे वाक्य ऐकल्यावर अंजलीला खूप बरं वाटतं. लगेचच आता राकेश अर्णवचा फोन हातात घेत म्हणत असतो, राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, मी इथेच आहे, तुम्ही कुठे आहात? मला तुम्हाला पाहायचं आहे. त्यावर लगेचच आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, बघा सर बघा, नालायक किती नाटकं करतोय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर करू दे त्याला नाटकं, आता तो नाटकच करणार, त्याच्याकडे दुसरं काही करण्यात आहे का? आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता अर्णवला फायनली आता ईश्वरीने असं म्हटलेलं असतं, सर आता मिशन राकेश तुडतुडू तुडतुडू. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, नाही नाही मिस इंदोर, अजून नाही, आधी याचं खरं सत्य मला सगळ्यांसमोर आणू दे. आणि अशातच आपण पाहतोय आता राकेश म्हणत असतो, अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव, माझा पर्दाफाश केल्यानंतर मीही तुला सुखाने जगू देणार नाही, कारण माझ्याकडे तुझे आणि तुझ्या बायकोचे काही असे फोटोज आहेत ना जे मी सोशल मीडियावर व्हायरल केले तर तुमची थुतू होईल. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, गप्प बस खोटारड्या, असं काहीच नाहीये तुझ्याकडे, जर काही असतं तर इतक्या दिवसांपासून शांत बसला नसतास तू. त्यावर लगेचच आता अर्णवला थेट राकेश म्हणत असतो, अच्छा म्हणजे माझ्याकडे काहीच नाहीये ना, चल ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे करूया, माझ्याकडे काही नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता पुढच्या 5 मिनिटात जर सोशल मीडियावर काही व्हायरल झालं तर त्याचं बिल माझ्या नावाने फाडू नको, कळलं का अर्णव राजशिर्के. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव मनातल्या मनात बोलत असतो, या नालायकाने नेमकं काय केलंय असं की याच्याकडे माझा आणि ईश्वरीचा काही वेगळे फोटोज आहेत. आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने थेट राकेशला म्हटलेलं असतं, चल दाखव. अर्णवने आता असं म्हटल्यावर राकेशने या अर्णवला एक सॅम्पल म्हणून ईश्वरीचा फोटो पाठवलेला असतो ज्यात ईश्वरी एका पुरुषाच्या मिठीत असते. हे पाहिल्यावर अर्णव मनातल्या मनात बोलत असतो, काय आहे हे सगळं? आणि अशातच आता जेव्हा ईश्वरी हे पाहते, ईश्वरी म्हणत असते, सर तुमच्या लक्षात येत नाहीये का,
आजकाल फोटोशॉपने सुद्धा AI ने सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवता येतात, फोटो बनवता येतात. या नालायकावर इतका विश्वास ठेवू नका. त्यावर मात्र अर्णवला कळून चुकलेलं असतं की हा नालायक AIच्या माध्यमातून अशा प्रकारचे व्हिडिओ फोटोज बनवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय. लगेचच अर्णव म्हणत असतो, नालायका आता तर तुझी खैर नाही. असं म्हणत आता अर्णवने थेट पोलिसांना बोलावलेलं असतं आणि ही तक्रार पोलिसांकडे नोंदवलेली असते की हा व्यक्ती माझ्या बायकोला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओ बनवतोय. त्यावर लगेचच आपण पाहतोय पोलिसांनी असं म्हटलेलं असतं की आत्ताच्या आत्ता याला ताब्यात घ्या आणि उलट्या हाताचे 4-5 फटके मारा. उलट्या हाताचे 4-5 फटकेच पडतात, राकेश सटासट बोलायला लागेल असं पोलिसांना वाटत असतं. पण शेवटी पोलिसांनी तो प्रयत्न केलेला असतो, पण काही केल्या राकेश काही बोलत नसतो. आणि शेवटी आणखी 2-4 फोटो राकेशने जेव्हा अर्णवला पाठवलेले असतात त्यावेळेला अर्णवला कळून चुकलेलं असतं की प्रकरण काहीतरी वेगळंच आहे आणि यातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर नक्कीच विचारपूर्वक काढावं लागेल. नाहीतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तर चांगली थुतू होईल आणि लोकांना खरं सांगेपर्यंत लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरी मला असं वाटतंय आपण आधी याचा चांगला शोधाशोध घेतला पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे, त्यानंतरच या प्रकरणात हात घातला पाहिजे. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, या राकेशने जे काही तुम्हाला फोटोज दाखवले ते फोटो तुम्हाला खरं वाटतायत का? त्यावर अर्णवचं म्हणणं असतं, नाही नाही मिस इंदोर असं म्हणत नाहीये मी, पण आपल्याकडनंही एखादी एक्स्ट्रा चूक होऊ नये आणि लोकांना एक आयती संधी मिळू नये म्हणून मी जरा विचारपूर्वक निर्णय घ्यायचा प्रयत्न करतोय. अशातच आता ईश्वरी थेट एकदम विचारात पडलेली असते आणि राकेश म्हणत असतो, काय मग अर्णव राज शिर्के साले साहब कोणता निर्णय घेणार आहात तुम्ही आता? आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने पोलिसांना सांकेतिक भाषेमध्ये काहीतरी समजावलेलं असतं आणि पोलिसही ते नीट ऐकून घेतात. पोलिसांनी आता राकेशला न धरता तिथून पलायन केलेलं असतं. राकेश म्हणत असतो, पाहिलंस मिस इंदोर, तुझ्या नवऱ्याला चांगलंच आता कन्फ्यूज केलंय की नाही मी. तुझा नवरा आता 100% तुझा नाहीये, कारण त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली आहे की तू बाहेर कोणाशी तरी लव अफेअर करते म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरीने साटकन राकेशच्या थोबाडीत न देता टाळक्यावर टपकन टपकी मारलेली असते आणि राकेश म्हणत असतो, अगं काय मजा घेतेस का? थोबाडीत मारायची सोडून टाळक्यावर टपकी मारतेस तू का? तर आता मी टकलू आहे. आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने आता साटकन राकेशच्या कानाखाली दिलेली असते. अर्णव म्हणत असतो, नालायका कितीही नाटकं करतो पण लक्षात ठेव माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. इथून पोलिसांना आता घालवण्याचं एकमेव कारण मी तुला नाही सांगू शकत, पण मला तुला सावधही करायचं नाहीये. जर मी तुला सावध केलं तर माझा प्लॅन फ्लॉप होण्याची शक्यता जास्त आहे. आता बघ मी माझा प्लॅन कसा वर्क करतो ते, आणि त्यानंतर तुझी चांगली उचलबांगडी करून तुला अशा पद्धतीने तुडवून काढतो ना की 4 लोकात तुला ओळखणारे कमी असतील आणि मारणारे जास्त असतील. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, साले साहेब जो करना है करो, हम नहीं डरते. त्यावर मात्र आता अर्णवने थेट ईश्वरीला घेऊन तिथून बाहेर पडलेला असतो आणि बाहेर आल्यावर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे. मला त्या राकेशला सावध करायचं नव्हतं. बघ आता माझा प्लॅन बी असं करायचं आपण जेणेकरून राकेशला कळायला पाहिजे की आपण त्याच्या बाजूने आहोत, पण त्याच्यावरच आपण सटकन वार करायचा आणि त्याची चांगलीच पंचायत करून ठेवायची. ईश्वरीला कळून चुकतं की अर्णव जे काही बोलतोय ते बरोबर आहे आणि ईश्वरीने अर्णवला असं म्हटलेलं असतं, सर तुम्ही सांगाल तसं, काळजी करू नका तुम्ही, मी तुमच्याच बाजूने आहे, तुम्ही तर मला ओळखता ना. मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की अर्णव ईश्वरी आता जो काही डाव टाकणार आहेत त्यानंतर या राकेश टकल्याची चांगलीच पंचायत होणार आहे. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.